हाय, तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर हा आहे एका दिवशीच्या दिवसाचा माझा ब्लॉग. तर त्या दिवशी मी सकाळीच मंदिरात गेली होती आणि मंदिरात आल्यानंतर छान मस्त अशी मंदिरात आल्यानंतर पूजा करून घेतली. आणि मला खूप सारे अशी मी रील्स बघितली होती अशी बर्फाचं शिवलिंग करायचं. तर मी त्या दिवशी मस्त असं बर्फाचं शिवलिंग बनवून घेतलं आणि खूप छान आणि मस्त जमलं पण ते मला. त्यात मी काही मस्त अशी बेलाची पानं टाकले होते. त्यात फुलं वगैरे काही नव्हती माझ्याकडे, तर मी ते काही टाकले नाही. नंतर झेंडूची गुलाबाची फुलं टाकल्यानंतर खूप छान मस्त वाटते. तर छान मस्त मी पाण्याने मस्त शिवजीचा अभिषेक करून घेतला आणि नंतर शिवजीला मस्त असं बेल वगैरे वाहून घेतलं आणि छान मस्त अशी त्याची पूजा केली. आणि मी एक शॉर्ट पण व्हिडिओ टाकलेला आहे. आणि छान मस्त अशी याची पूजा केल्यानंतर देवाला धूप वगैरे दाखवून दिली आहे आणि बाजूला काही असं पानाचं डेकोरेशन केलं. माझ्याकडे फुलं तर काही त्या दिवशी जास्त नव्हती, तर सिंपल आणि साधामध्ये असं केलेलं आहे. पाहू शकता किती मस्त असं वाटत आहे. तर आणि ती पूर्ण असं विरघळल्यानंतर खूप छान आणि मस्त असं वाटत आहे. पाहू शकता किती मस्त असं वाटत आहे. तर वरचं जे आहे त्याचं थोडंफार असं विरघळलेलं आहे आणि खूप मस्त वाटत होतं. मी बरेच रील्समध्ये अशी बर्फाची शिवलिंग बघितली होती. म्हटलं आपण पण करू. तर माझ्याकडे असे 2 सेम वाट्या होत्या. त्याच्यात मी असं पाणी भरून ठेवलं आणि एक जो देवाजवळ पाण्याचा ग्लास ठेवला त्याच्यात मी पाणी भरून ठेवलं आणि 2 वाट्यामधले जे बर्फ आहेत ते असे एकमेकावर उलटे ठेवून घेतले आणि देवाजवळचा जे पाण्याचा ग्लास असते त्याच्यावरचं मी असं वरती ठेवून दिलं. तर अशी काही माझी बर्फाची शिवलिंग तयार झालेली आहे. पाहू शकता किती मस्त अशी वाटत आहे. तर आणि अशी पूजा वगैरे केल्यानंतर खूप छान प्रसन्न असं वाटत होतं. आणि अशी माझी सगळी पूजा झालेली आहे. तर माझ्या मिस्टरांनी आता असं काही घर सजवणं लावलेलं आहे. पाहू शकता पुस्तकांमधले असे छोटे छोटे नोट्स काढून इथं छोटे छोटे असे कागद चिटकून दिलेले आहेत आणि त्यांचं तर हेच चाललेलं आहे. तर अशी भिंत हे सजून टाकणार आहेत पूर्णच. आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही बेल आणण्यासाठी. उद्या सोमवार होता. तर जवळच बेलाचं झाड असल्यामुळे आम्ही तिथे गेलो, बेल आणलं आणि या झाडाला फुलं खूप होती तर ती फुलं पण घेतली हार करण्यासाठी देवाला. तर तिकडून आल्यानंतर छान झाडून वगैरे बाकीची कामं केली आणि रात्री काय करावं तर बेसन आणि भाकर असं काही बनवून घेतलं. त्यांना बेसन भाकर खायची होती. म्हटलं ठीक आहे. तर छान अशा मस्त मी भाकरी करून घेतल्या आणि काहीकडे मस्त असं बेसन करून घेतलं. दोघांसाठी 2 भाकरी टाकल्या आणि बेसन केलं आणि असं काही आमचं मस्त जेवण झालं. आणि जेवण झाल्यानंतर पूर्ण भांडे असे घासून घेतले आणि गॅसचा ओटा पण असा क्लीन करून घेतला. म्हणजे कसं आहे उद्या सकाळी उठल्यानंतर सर्व असं मस्त फ्रेश वाटते आणि कामं पण खूप कमी राहतात. आणि सर्व असं स्वच्छ केल्यानंतर सकाळी दुसऱ्या दिवशी कामं करायला पण खूप जास्त असा उत्साह राहतो. तर रात्रीच मी छान सर्व असं आवरून घेते आणि सर्व असं आवरल्यानंतर पण खूप छान वाटतं. आणि त्याच्यानंतर सर्व असं आवरून घेतल्यानंतर पाहू शकता किती मस्त वाटत आहे. तर आणि मी जे आता बेल आणलं होतं ते मी बेल निवडून घेणार आहे. तर असं मी काही बेल आणलं होतं दुपारी आणि ती मी आता निवडून घेणार आहे. आणि हे जे बघताय तुम्ही हे 4 पाणी असं बेल आहे. खूपदा मी बघते पण मला काही दिसत नाही, पण यावेळेस मला 4 पाणी असं बेल याच्यात सापडलेलं आहे. आणि आता मी सर्व असं बेल असं निवडून घेतलेलं आहे आणि जी फुलं होती त्या फुलांचा मस्त असा हार मी करून घेतलेला आहे. तर आता हे बेल मोजून मी अलग असं पन्नीमध्ये काढून घेणार आहे. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन छानसा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.